पक्ष चिन्ह सुनावणीला सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू झालेला आहे। या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी, आमदार अपात्रता प्रकरणी देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता आज काय निकाल लागतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात युक्तिवाद करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। आज नेमकं काय घडतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आजच्या सुनावणीत काय होतं हे बघावं लागेल। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। आमदार अपात्रता प्रकरणी देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी होतीये। ठाकरेंच्या सेनेकडून कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। आयोगात पक्षाच्या सर्व गोष्टी कायदेशीर सादर केल्या असं सिब्बल यांनी म्हटलंय। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत। प्रमोद, शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी सुरू झालेली आहे, नेमका काय युक्तिवाद केला जातोय, आताचे काय अपडेट्स आहेत? वर्षा सूर्यकांत, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कोर्टासमोर खरं तर ही सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे। बरोबर 2:50 युक्तिवादाला कपिल सिब्बल, जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वकील आहेत, त्यांच्याकडनं सुरुवात झालेली आहे। आणि कपिल सिब्बल यांनी सुरुवातीलाच पक्षाची घटना हा मुद्दा सरन्यायाधीशांच्या बेंच समोर मांडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कपिल सिब्बल यांच्याकडनं युक्तिवाद करताना पहिला प्रमुख मुद्दा हा मांडला गेलेला आहे की आम्ही सगळ्या ज्या गोष्टी केल्या आहेत, म्हणजे शिवसेना पक्ष म्हणून ज्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही कायदेशीररित्या केलेल्या आहेत आणि त्या कायदेशीररित्या केलेल्या गोष्टी आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या आहेत। हा मुद्दा सुनावणीवेळी कपिल सिब्बल यांच्याकडनं मांडला गेलेला आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे 2013 साली ज्यावेळेस पक्षप्रमुख झालेले होते त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी अनेक नियुक्त्या केलेल्या होत्या। त्यांनी रेफरन्स दिला, म्हणजे त्यांना सरन्यायाधीशांकडून प्रश्न विचारला गेला की तुम्ही कोणत्या सालच्या नियुक्त्या सांगता आहात, त्यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडनं सांगितलं गेलं की 2019 साली ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडनं वेगवेगळ्या नियुक्त्या केल्या गेल्या होत्या पक्षाच्या, म्हणजे पक्षामध्ये नेते उपनेते अशा पदाच्या काही पक्षाची घटना आहे। मोठी अपडेट आहे।